शेतकऱ्यांसाठी आपण आज या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि निश्चितच प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर त्या ठिकाणी जाणार आहे। मग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असू द्या का राज्य सरकारच्या माध्यमातून असू द्या, दोन्ही सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्या ठिकाणी नेहमी धावून जात असतात आणि राज्य शासनाच्या बरोबरच जालना शहरातील नामांकित उद्योगपती जे नेहमी मदतीचा हात त्यांचा समोर असतो असे उद्योगपती बांधव त्या ठिकाणी मदतीला धावून आले आणि हा एक अत्यंत आगळा वेगळा जिव्हाळ्याचा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी ठेवला। सकाळची 11ची वेळ दिली, सर्व शेतकरी बांधव उपस्थित आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगणार आहे की आपलं राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कटिबद्ध त्या ठिकाणी आहे। अनेक प्रकारच्या योजना कालच्या कॅबिनेटमध्ये जे काही निर्णय झाले अत्यंत महत्त्वाचे निर्णय जालनेकरांसाठी सुद्धा आहे की आपल्याला जर पुण्याला जायचं असेल तर 8 घंटे मोजावे लागतात आजच्या तारखेमध्ये आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आपण पुण्याला 4 तासामध्ये पोहोचलो पाहिजे। म्हणून जे काही दुरावस्था झाली प्रत्येकाच्या मुखातून असतं की अरे पुणे को जाना बहुत महंगा पड़ता है, मुंबई जाना सोपा हो गया आणि म्हणून त्या रस्त्याची दुरुस्ती आणि ग्रीनफील्ड माध्यमातून जो काही रस्ता होणार आहे संभाजीनगर म्हणजे वाळूज म्हणजे बिडकीन संभाजीनगर आणि पुणे तो रस्ता सुद्धा कालच्या कॅबिनेटमध्ये मंजूर झाला। त्याचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्र राज्यानं त्या ठिकाणी केलेलं आहे। मी अधिक वेळ घेणार नाही। जनसेवा ग्रुप आणि आनंदगिरी ग्रुपचं मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो। आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे हे या कार्यक्रमाला आज आवर्जून उपस्थित राहणार होते, परंतु ठाण्यावरून त्यांना निरोप मिळाला की आज मुंबईला भारतीय जनता पार्टीची कॅबिनेटची बैठक आहे आणि म्हणून त्या बैठकीला ते मुंबईला गेले, नाहीतर त्यांच्यामुळं आज आपण 19 तारीख पुढे ढकलवली होती, परंतु ते नाही येऊ शकले। आज आपले आमदार साहेब आले, सर्व उद्योगपती मंचावर उपस्थित आहे आणि कुठल्याही प्रकारचे असं संकट जालना शहरावर जर आलं तर सर्वात पहिले उद्योगपती आणि जालना शहरातील आम नागरिक त्या ठिकाणी धावून येत असतो। मागच्या 2 महिन्यापूर्वी तुम्ही बघितलं असाल, खांडसरी असेल, हनुमान घाट असेल, कन्हैयानगर असेल, त्या ठिकाणी आमदार साहेब स्वतः धावून गेले आणि सर्व भारतीय जनता पार्टीची टीम असू द्या आणि सर्व महायुतीची टीम त्या ठिकाणी धावून गेली आणि गोरगरिबांना मदतीचं काम त्या ठिकाणी केलं। निश्चितच त्याच मदतीचा धागा पकडत व्यापाऱ्यांनी सुद्धा आज हा अत्यंत दिमागदार सोहळा म्हणता येईल याला आणि भावनिक सुद्धा सोहळा आहे, कारण आज